देवा बस आता दुसरं नग दाखवू नका मला. पुरे पुरे आता दुसऱ्यामुळं बेजार एक माह्यामुळं, दुसऱ्यामुळं का दुसरं खरं मानल्यामुळं. महाराज सांगतात ती चिमणी हुजत घालू लागली दुसरी सगळं. तिला दिसल्यामुळं का खरी मानल्यामुळं? खरी मान. कोणी मानली खरी? तिनंच मानली खरी आणि तिच्याच झाला कार्यक्रम घरी. तिला बाहेर जावं लागलं का? नाही का? खरी तिनं मानली. प्रतिबिंब प्रत्यक्ष संतांच्या कक्षेत नसला बी गेला तर त्याला माहिती प्रतिबिंब खरं नाही. आपल्या सारखं दिसतं का? मीच दिसतो मधात, आणि मी दिसतो का दिसत असतानाच नसतो. काय दृष्टीला झुकविलंय आरशानं, आरशानं आपल्या दृष्टीला झुकवलंय. बरं ज्ञानवरा लिहितात 65 मध्ये, पुढे देखी जेते ने बगे, पुढं पाहलात म्हणून बगे, पुढे देखी जेते ने बगे, देखते ऐसे गमू लागे, खरी दृष्टी ते वावगे झुकवित असे. तुला दिसायला ना पुढं शोधत नाही. लक्षात घ्या काय युक्ती आहेत महाराज. आता सर सांगू लागले भोजने सर, हे अंतकरण आहे का विषय येते? काय कोण आहे ते? अंतकरण आहे का विषय आहेत? ते विषय आहेत का इंद्रिय आहेत? इंद्रिय आहेत का अंतकरण आहे? ऐकान ध्यानात ठेवा, तशाच अनुकरणावर या. बोले तैसा हा तवा खऱ्यानी डुले, नाही तर असे खोट्या खोट्या चट मेले, पत्ता नाही ते. लक्षात घ्या. अरे ते अंतकरण नाही बाबा. हा लक्षात घ्या, अंतकरण नाही. अंतकरणातल्या वृत्तीतलाच भाग येतो, आणि त्या वृत्तीतला भाग माझ्यातूनच निघलाय. मीच निघलो वृत्तीतून भाई. मीच मज व्यालो ओटा पुली आलो. कोण आहे? मीच. क्षेत्रज्ञ तो येथे, तो बीज जाण निरोते. कोण आहे सगळं? तुका म्हणे जे जे भेटे ते ते वाटे मी का? मीच आहे सगळा. हो कधी लक्षात येईल? याला आधार कार्ड चांगलं वयस्कर पाहिजे का पिवळं कार्ड पाहिजे? येऊन जाऊन ये जवळ आहेच काय? काय काय मिळवलं आहे ना? नाही काय काय लागतं? उंच दर्जेदार वर्ण लागतो का? दर्जेदार श्रीमंती लागते का? नाही लागत. कसल्या बी स्थितीमध्ये. अरे रोगी शरीर असू दे आणि 12 गाड्या गरिबी असू दे, फक्त तुझी बुद्धी चांगली नसू दे. जमल का? अरे इतकाच अभाव आहे महाराज. अरे चांगलं दिले सगळं ईश्वरानं. तुला शरीर दिले, गर्भातूनच नाही बाजूला नेलं. बाहेर आला, श्वास चांगला चालला, इंद्रिय चांगली आहेत, बुद्धी चांगली आहे. आताचा पगडा चांगला आहे चिरगुटायचा आणि अन्नाचा. साधी गोष्ट नाही ती. बेजार होते लोक. 72च्या काळामध्ये एक दिवसभर काम केलं जर तर एका वेळेचं अन्न भेटत नव्हतं. आज अन्न महाराज, शिळ्या भाकरी, कुत्र ताजी भाकर खाईना कुत्र महाराज. आम्ही शेतात गेलो दोघं नवरा बायको समोर आता, आणि मी खातो ज्वारीची भाकर आणि ते घरचे खात्यात पोळ्या. ते कुत्रे 2 बसली येऊन घरची माणसं मध्ये आवत्या टाकायला सकाळी भाकरी येतात. महाराज त्या कुत्र्यानं भाकर मोडता खेपीच पाहिली. हे भाकर मोडायला नाही का? फेकूस तर तिकडे पाहू लागलं. मी म्हणलं बघ बरं ते खायलं का? नाही का? हा बघ ती जेवायला बसल्यावर तिनं पोळी फेकल्याबरोबर उठलं ते कोण? कुत्र. अरे त्या काळामध्ये कितीही मोठं घर असलं तर पाहुणे आल्यावर नेमके माणसं त्या पाहुण्यासंग बसत. इतका काळ होता भयानक. मोजके माणसं बसायचे, केव्हा चालणं पाहायला भेटत नव्हतं. असा काळ होता तो. असा काळ आहे का आता? चिकार आता गहू खावाटणार, ज्वारी खावाटाय. म्हणजे इतकं अन्नकून सम्राट दत्त आहे. आणि आता पंक्ती यायलेत. त्या काळामध्ये पंक्ती घातल्या भंडारा केला जर तर पाहुणे राहिले थांब चल होय. उपाशी होते लोक, ते येत होते. लाज वाटत नाही. आणि पाहुणे जगून येत होते का उपाशी येत होते घरी? चला घी वाढ. तुला काय करत लाज ना? आता ते नको म्हणायला ते तरी वाढ, आणि त्याला बाहेर काढ आणि याला बाहेर. तेव्हा असं होतं. आणि आता तुम्हाला आमंत्रण नाही ते म्हणतो मग पोटच बरोबर नाही, आधीच जेवलो. ऍसिडिटीचे वरडत तुमचं तिखट असतं. काही बी लावतो येत नाही ते. हे सबाळीत बस तर निवड. किती काळ चांगला आहे तुमच्याकरता. चिरगुट. अरे चिरगुट प्रत्येक बाईच्या अंगावर भाजपचा झेंडा होता. गुडातला आलनवरून डिरवर.
मोजक्या बायाच्या अंगावर बंदी साडी होती, नाही तर नेसता पदर वेगळा, पांघरता पदर वेगळा, मधातलं वेगळंच होतं, हांड मधातला. आता तसं नाही, कोणत्या बी बायला याच्यात तिला उठवा, तिच्याकडे एक बसते साडे नाही म्हणले तुम्हाला काय म्हणा किती एक बसतेच, तरी मी सुद्धा त्याची तयारी पुन्हा साडी आणायची. हा, एक माणसाचं असं भयानक अवघड होतो, त्याची बायको नेहमी होय हो म्हणलं की दचकत होत होती. हाय काही नाही काहीतरी आता नाही का असं वय वय कोणाला आहे. ते पेपर वाचित बसलं होय वा म्हणल्यावर ते म्हणलं काय, त्याला म्हटलं हाय काहीतरी. ते म्हणे साडी आणायची संक्रांत आली आता. ते म्हणे अगं 2 कपाटात साड्या बसणार तुया. त्याचा आवाज असा होता, अगं 2 कपाटात साड्या बसणार तुया. हो 2 कपाटात बसत पण ह्या सगळ्या बायाला माहिती कमाल यायची ध्यान ठेवायची तिच्या साड्या अंगावर घातली की कोणती बी बाई म्हणती अमुक घेतलेली की अमुक्या सणाला घेतलेली सांगतात त्या नाही का. हा लक्षात घ्या. आणि प्रवचनाला बस म्हणलं की त्यामध्ये मग हिंमतच होत नाही. प्रवचनाला महाराज म्हणतात ना, त्यामध्ये मला हिंमतच होत नाही का. पण सांगतात त्या. ते म्हणलं मग आता कसं करायचं. ते म्हणे ते होतं मास्तर. ते म्हणे ह्या सगळ्या गल्लीतल्या बायाला माहिती माझ्या साड्या. मग साडी बदलायची. ते बसलं ते म्हणलं एक कर ना, मग साडी बदलू तर आपण गल्लीच बदलू ना. तो म्हणला गली बदलली की 2 वर्ष तरी हवय हो याचं कारण ऐकावं नाही का. नव्या साड्या होत्या असं भैव लक्षात घ्या. अरे किती काळ अनुकूल आहे. हे वाट पाहिलेत फाटायची का भेटायची. आणि तो वाट पाहत होते भेटायची. मी लहान होतो, विष्णुपंताच्या कामाला होतो महाराजांच्या, आणि नेहऱ्या करायला बसलो होतो शेतामध्ये. महाराज इतकं दारिद्र्य होतं आमच्या भोवती. चलता चलता एक कोणत्या वर्णाचा माणूस होता, कोण ट्रकमधून टोपी पडली, चांगली टोपी. इतकी 4 जण गडी त्यांच्या चुलत्याचे 2 आणि आम्ही त्यांच्या 2 गडी. इतके पळालो अखर मलाच घोसली. सगळे म्हणजे भाग्यवाले गड्या तर याच भाग्यात होती गाडी. तू लई भाग्यवान गड्या इतकं पळालं नाही का. आणि आता वराडाला टोप्या घाला चालता ओढायचं, पण ते वाघवर पाहत नाही का टोपी. उपरले रस्त्याला पडत येत. कोणी पाहिजे त्याच्याकडे नव्या उपरण्याला कोणी हात लावी ना. पैठणला गेलो तर आम्ही एक 10 वर्षापूर्वी आमच्या बाया होत्या बरोबर चाललो दिंडीला. बायानं साडी वाळू घातलेली जेवण करूच तर कहाणी नेली तर पत्ता नाही काढून. आता याच वर्षाची गोष्ट आहे, आपल्या बरोबर याच्यातलं कोणीतरी असल. पैठणला गेलो तर आम्ही वर तळ्याकडं सर याच्यातलं कोण होतं बघा आमच्याकडं. श्रीरंग महाराज होते, आपण होतो. महाराज 90 धोतर 9 साडी अशा कडीला. आता आम्हाला वाटलं हे सगळे आंघोळ करीत असते ते यायचे असते रे. दुसऱ्या दिवशी तिथे गेलो होतो, तिथं तसेच कपडे दे, 9 साडी 90 धोतर. कमालेला. आणि वढून न्यायचं राहिलं का आता. तिथं इतकी समृद्धता आहे चिरकुटायची अन्नाची, याला कशाची कमी आहे. काय ऐकणं संतांचं इतकं अनुकूल असेल लक्षात घ्या. काय ऐकणं आणि संतांचं ऐकत नाही म्हणून तो बेजार. म्हणून दुसऱ्याची सत्ता याच्यावर काबूच करायची. जरी चांगला असला आता तरी सुद्धा चिरगुटे सम्राट आहेत म्हणून हात लावीना का कशालाच हात लावीना. चिरगुट्याची सम्राट आहे म्हणून चिरगुट्याला हात नाही तर कशाला हात लावायला तयारी याची. आजोबी असं समजू नका. कोण कशाला कोणाच्या हात लावीन त्याला त्याचं तर असाच वाटतं, पण त्याची सुद्धा असाच वाटतं. कागदावर कागद जमा करायलेत आणि दुसऱ्याचं वढायलेत का स्वतःचं काढायलेत. दुसऱ्याचं वडावडी सुरू आहे तिकडं. म्हणून दुसऱ्याच्या सत्तेनं जीवन जगू नका. कधीही तुमच्या नशिबातलं दारिद्र्य कमी होणार नाही. म्हणून बस आता दुसरं खरं वाटू नये. पुरे आता नको. दुसरं खरं वाटू देऊ नको. खरं कमी झालं तरी चालतं, खोटं कमी झालं तरी चालतं, काही हरकत नाही. पुरे आता नको दुजियाची सत्ता ऐसे करीगा पांडुरंगा. आज कर मला आता की दुसरं खरं वाटू देऊ नको. मीच खरा वाटू दे. आणि मीच खरा वाटू दे, सगळा मीच वाटू दे. दुसऱ्याला हात लावता येईल का लक्षात घ्या. म्हणून पुरे आता नको दुजियाची सत्ता ऐसे करीगा पांडुरंगा. शुद्ध रंग वावे रंगा. शुद्ध रंगात मला देवा दर्जेदार जीवन जगता येतं आलं पाहिजे. आणि दुसरं जे आहे ते खरं नाही महाराज. सगळं लटकं हे खोटं आहे. पाहत असतानाच का कसं लक्षात घ्या. पाहत असतानाच लटकं आहे ते. आणि एक नाथांचं भारूड आहे बघा. लक्षात घ्या अर्थ काय. नाथ महाराज म्हणतात खरे बोले तो नरकी पडे, लटके बोले तो. पाहिलं नाही तुम्ही नाथांचं भारूड.
तुमच्या घरच्याच भारुडाने बेजार आहेत तुम्ही का सांगतो तुम्हाला. खरे बोले तो नरकी पडे, लटके बोले तो वैकुंठी चढे. लावा अर्थ नाही का. जर तो लावला अर्थ तर तू आत्ताच पार्थ. कधी आत्ता नाही तर तो पार्थिव म्हणतील का शेत कोण यायचं पार्थिव किती बी मोठा असला पार्थ म्हणतील का पार्थिव. आणि तू पार्थिव आत्ताच नाहीस. हे आत्ता पार्थिव आहे. हवा गेल्यावर का आत्ता पार्थिव आहे. येणार आहे का हिंडणार पार्थिव आहे. हिंडवणार त्याला घेऊन नाही पार्थिव. लक्षात घ्या. म्हणून गड्या नाथांचं कौशल्य ते गड्या या जगाला खरं म्हणेन तो नरका. खरे बोले नरकी पडे आणि लगे ज्याला खोटं बोले तो वैकुंठी चढे. खरे बोले तो नरकी पडे, लटके बोले तो वैकुंठी चढे. आणि कोणालाच हे खोटं ठरवता येत नाही मनुष्य देहा व्यतिरिक्त. काही माणसाच्या जे हातात नाही इतकं हातात आहे. बायको करून हातात नाही, पोरग होणं हातात नाही, पैसा मिळवून हातात नाही. तू हा हात हातात नाही म्हणा. रात्रीच म्हणू लागला नाही देत काय कर चिंता करून सकाळी असं चोर लागला. काय झालं कधी म्हणला झोपीतच झालं. आता तू तर सगळंच हातात हे म्हणू लागलं. हात नाही तो हातात नाही का. अशी कंडिशन आहे. त्या कंडिशन मध्ये अरे सगळं हातात आहे. जाऊ दे हातावरून वारा गेला असेल तर माह्याहून गेलं का. गेला असेल तर त्याच्याहून गेलं का माह्याहून. आणि तो जर नाही ध्यानात घेत तर सगळेहून गेले आत्ताच नाही का. म्हणून बस ते असलेलं समोर जे आहे का ते कसं आहे कोणत्या स्थितीमध्ये आहे आणि ती कोणती स्थिती मी जर ध्यानात घेतली तर कशी स्थिती मला प्राप्त होईल. अभंग
नाही का आता टाइम झालाय. टाइम बी फार 12 वाजले. घडीने काय गडबड केली का? लक्षात घ्या. लटिके ते फेडा, लटिके ते फेडा तुका म्हणे जाय पिढा. लटक हे समोरचं का कसं आहे? लटक आहे नाही का? आत्माला सांगतात लटके गेले कटके तेथे गाडघ्या एवढे राळे. उडत चिमणी चरत चाले तिचे वाटे एवढे डोळे. लक्षात घ्या. अशी स्थिती झाली. आता चिमणीच वाटे एवढी एक डोळे. चिमणी वाटी एवढी एक डोळे तिचे वाटी एवढाले. अशी ती चिमणीची उडत चालली न चरत. चरताना चारा खायली ती नाही का? बसून खायली का चरताना चारा खाली. अशी वृत्तीची बाहेर निघली. पट 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 आकार धरायली का खोट्याचा. आणि खरं समजून धरायली का खोट. आणि खरं समजून किती बी असा वाटेल ते किती बी असलं तर तिचं पोट भरणारच नाही. कारण त्याच्यात रसच नाही का? काय त्याच्यामध्ये रसच नाही त्याच्यामध्ये. मग रस असलेली वस्तू जवळ करा आणि रस असलेली वस्तू तर आपण आहे असं लक्षात घ्या. म्हणून देवा सगळ्यांना वाटाव हे सगळं खोट आहे. कोणाला वाटाव? आपल्या घरातल्या का जवळ जवळच्या आईला. आणि आपल्या घरातल्या जवळ खोट आहे का सगळीकडं असाच बाजारा घातलाय खोट्याने. म्हणून लक्षात घ्या. ज्यानं हे सगळं खोटं ठरवलंय त्याचा चेहरा वेगळाच अनुभवलाय. कधी त्याच्या चेहऱ्यावर परिणाम दिसणार नाही. बोलू नका. लक्षात घ्या. तुकोबराय सांगतात पुन्हा योग येईल सांगता येत नाही. उद्याचा कसा दिवस निघल सांगता येत नाही. आज चहा पिला असतो कपामध्ये. उद्याचा चहा पिपळाच्या पानात येऊ शकतो. कोणाला सगळ्याला काय घरचे जीव लावतील तुम्हाला. पिपळाच्या पानाच्या आकवाने पाहुण्याला देतील का? आणि घरच्या ना पिपळाच्या पाहुण्या निष्ठा चहा नाही गोमतेर देते. कारण तो काही बी केले तेव्हा चांगला होता नाही का? अशी स्थिती येऊ देऊ नका. पटकन जाग व्हा. दर्जेदार जीवन तुमच्या घरच्याला बी जगायचं सांगा. आबाद कुटुंब असं वाटतं का नाही खोट्यानं का खऱ्यानं. आणि जीव खरा त्याचं कधी पोट भरण हो खोट्याने भरण का? पोट भरून उपाशी कोणता माणूस असतो? स्वप्नात जेवल्याला. मला अनुभव आहे. दुष्काळाच्या टायमाला आम्ही नांदरावर होतो आणि अन्नच मिळत नव्हतं. म्हणजे घरी गेलं गडी ते 10 वाजता आलो आणि मी मनोराज्य करून झोपलो. चांगलं दर्जेदार यावं पोटभर खावं. महाराज मी घरी गेलो ते कारण नांगरापाशी झोपावं लागत होतं. साखळ्या देत होते लोक चोरून. साखळ्यावर मी नांगरापाशी ठेवलं. मला काय सांगू महाराज ते घरून येऊस तर मनोरंजन आलं स्वप्नात. मनोराज्य इतका दर्जेदार जेवलो मी. फुल झालं लगे हात धुवायचं की हे घरचं लाकडी घेऊन आलो ते लाकडी घेऊन. आणि एवढा महाराज जेवायचं. आता जेवायचं आता हात आणखी बोलायचे. हात अजून तोंडाची चव गेली नाही. जिलेबी खाली पोट भर. बरं आता ते घरच्या भाकरी खावा की नाही खावा. आता मडूस पडूस तर जिलेबी खाल्ली. आता काय खातो? खाल्ल्यासारखं भासलं का खाल्लं? खोटं म्हणावं चव गेली नाही अजून. हात वल्ला होता का हात कोरडा ठर वल्ल वाटला. पात्रावरून उठलेला आहे. असं दर्जेदार जीवन जगायली मंडळ ही स्वप्नात का जागेपणात? याच्यातला क्लास 1 अधिकारीपणा श्रीमंतपणा मोठापणा स्वप्न आहे का खरं आहे रे? ते पागलेस का तू? जागा होय उपाशीचे तू. जरी तू झोपला असला तर झोपेतून उठला असला जेवून तरी सुद्धा कसा आहेस तू? उपाशीच आहे बाबा. तुला याच अन्नाची गरज आहे. जाग होय. आणि संत तुम्हाला हळूहळू जाग करतात. तुम्हाला काय काय म्हणतात संत? उठा उठा साधू संत प्रमाण होऊ नका. आता साधू संत जागे असतील का झोपलेले असतील? आणि मग त्याला कसं काय म्हणाले ते का पागल झाली का महाराज लोक? तुकोबर आहे नाथमार नामदेवरायांचा अभंग आहे. नामदेव काय पागल आहे का? अरे संतालाच म्हणायले. अरे संताला नाही बाबा ह्या भ्रांताला म्हणणं लागतं. बळच तू संत आहेस. अशानं तरी काही नाही. तुम्ही कोण आहे? संत म्हणावं लागतं. वा उठा उठा साधू संत करमाय कर बाबा. तिचं बाबा बाप आहे का? पण ते काम ऐकत नाही रगील दोडकं. त्याच्यामुळे हे रगील दोडकं भजन म्हणतच नाही. महाराजांनी सांगितलं भजन म्हणा सगळ्याला.
तुम्हाला आमच्या घरची गमत सांगतो. महाराज म्हणले तुमच्या घरी काकडा कोण कोण म्हणतंय? मी म्हणलो मी एकटाच मग तुमल्या बायकोला घेऊन संगमणी जात जाय. माझं तिला घेऊन म्हणायचं म्हणल्यावर 2 घंटे लागेल काकड्याला. आपण पुढं म्हणा 3 मागं म्हणा. तिला एक दिवशी मी म्हणलं अरे असं कर तू द्रौपद बनी जाय मी पुढं बनी जाईल तू द्रौपद बनी जा मग लवकर होईल काकडा आपला. ती म्हणली मला द्रौपद कळत नाही. मग तिला सांगितलं अरे मी म्हणे जाईन रूप पाहत लोचनी सुख झाले व साधनी. तू म्हणे जाय तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा. मी म्हणे जाईन बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी. तू म्हणे जाय तो हा तू तितकंच म्हणे जाय फक्त पटपट होतंय माग पुढं म्हणून. मग झालं सुरू आमचं राहू आता याची धान डोळा मन लंपोट म्हणले आता काय म्हणू मन कोंडो कोंडून धरण जीव देह भाल होईल याने कळसा आले झालं तर काम यानंच होईल. स्थिरावेले अंतरी कोंड कोंडून धरण जीव देह भावी पूजिन. तुका म्हणे गोजीर या विठोबा पाया पडू द्या कोंड कोंडून धरण जीव देह भावी पूजिन. पुढं मी म्हणलो आडंबी आदो आवडी आदरी आले नाम ती म्हणती कोंडू कोंडू धरण जीव. अरे बघ आता बदले होते केवढे करू मी कोंडू कोंडू हानी न जीव कोंड कोंडू धरीने जीव का हानी पुन्हा माग काय कमाल हा सगळ्याच्या घरी आहे का कसं आहे त्याच्या कोंडू कोंडू हानी न जीव. देव बाबे पुजीर काय करावं आता अरे काल यायला गेलो कीर्तनाला फोन आला बरोबर तुम्ही आता कवर राहणार आपलं पोळ्या पसतो राहणार पोळ्या पसतो. अहो पोळ्याला तरी घरी या ना निदान आपल्या घरी बैल नाही कशाला पूजा करायला निदान पोळ्याच्या दिवशी तरी घरी आहे कारण येरी तर आपल्याला बैल नाही पण पूजा करते का पहिल्या जागर होईल नाही का. अशी स्थिती बाबा ही स्थिती बाजूला करायची तर काय नाही संतांच्या संगतीत घ्या आणि संतांच्या संगतीत केलेली सेवा कधीच वाया जाणार नाही. आणि संसारातली सेवा अरे वाया तर जाणार नाही पण अनर्थ करून गेल्याशी राहणार नाही. ध्यानात घ्या. चांगल्या कंडिशन मध्ये मी तो संसार केलास तरी तो संसार तुला अनर्थ करून जाईल का काही सार्थ करून त्याला आधी तर फळ नाही. भगवान सांगतात या फळ ना चुंबिता फुल ना तुरंबिता जो काही पंडू सुता रुखाची हा कोरडा तणतणीत संसार. कोण्या संसाराला फळ नाही संसार करणाऱ्यांनो लक्षात घ्या. बिना फळाच्या झाडाला पाणी घालायलात का फळाच्या अरे भगवान तर म्हणतात त्याला पान नाही फुल नाही तर नाही पण पान पण नाही. या फूल फळ ना चुंबिता फूल ना तुरंबिता जो काही पंडू सुता रुखात गोल्डा ठणठणीत संसार आहे. महाराज तो अनर्थ करून जाईल आणि तो लहान अनर्थ नाही. तुम्ही बाजारात गेले भाजीपाला घेण्यात फसले तर 10-20 रुपयात फसतान. कपडे लत्ते घ्यायला गेले तर 10-20 हजारात फसतान. सोनं घ्यायला गेले तर 50-50 हजारात फसतान. पण केवळ जर संसार केला तर 184 इतका गर्दाड पडणार. काय म्हणतात 184 न चुके फेरा गर्भ यासनी येऊन पडसी संदेह पुरा ओळसा थोर माया जावी अशा जाळात पडशील बाबा. म्हणून काय कर संतांच्या संगतीमध्ये ये आणि जाग हो. आणि जाग झाला की जग जग राहत नाही देव होत रे. जागता जगदेव फक्त राखा काही असा भाव ठेव. तुला सवय ना दे तुला भाव ठेवायची कशावर बी भाव ठेवतो नाही का. कशावर बी भाव ठेवतो यो कुत्र नाही ठेवत कशावर बी भाव. काल आमच्या घरच्या मंडळीनं ते गणपती बाहेर वाळू घातले. महाराजचे कुत्र आलं काय केलं त्यानं अभिषेक केला मला माझ्याकडे काय बाळ गणपतीवर काय केलं त्यानं भाव नाही की त्याच्या ठिकाणी. अरे त्या कुत्रीला जर भाव देतो तर गणपतीला काऊन देईल काय कमाल आहे. कुत्रीला भाव देत का नाही देत कोण कुत्र गणपतीला देत. त्याचं कुठं चुकलं सूत्र. कुत्रीला भाव देतो ना कुत्र नाही का. पण आपलं सगळं झुकलं एवढा सूत्र म्हणून धोरणा या संतांच्या संगतीमध्ये आणि दर्जेदार कसल्याही कंडिशन मध्ये. अरे सुखात तर कोणी सुख भोगील त्यात काही नव्हे.
सुखात कोणीही सुख भोगील, दुःखात सुख भोग, त्याला म्हणतात वैभव. कधी दुःखात हरिशक्ती माणसाच्या मनगटामध्ये, त्याच्या दुःख स्वप्नात सुद्धा येऊ शकत नाही, कारण ती खरी वस्तूच नाही. ज्या ज्या कल्पित वस्तू त्या स्वप्नात आल्याशिवाय राहत नाहीत, त्यांना घ्या. आणि खोटी वस्तू कधी स्वप्नात येऊ शकत नाही. म्हणजे आमच्या कसं काय येते, तो ते खरं मानलंस म्हणून येते. तो जागृतीत काय शहाणपणा केला, मूर्खपणा केला. उभय स्वरूपाची जागृती जर तो खरी खोटी ठरली असती, तुला स्वप्न बी कसं वाटलं असतं. स्वप्न खोटं वाटत, त्याचं बटन इथं आहे का तिथं, इथं आहे महाराज. उभय स्वरूपाची जागृती असताना खोटी वाटत. नाथ महाराज लिहितात एका अभंगामध्ये, ते म्हणतात अवघी मिथ्याभूतमय, अवघी ब्रह्मस्थिती असं करतो. ही सगळी भूतमय सृष्टी कशी आहे, अरे आत्ता खोटी आहे. मिथ्याभूतमय अवघी ब्रह्मस्थिती, उभय स्वरूपी लावली विभूती, उभय स्वरूपाने मी विभूती लावली. बस उत्तराला सर्प निवारली भ्रांती, प्रत्यक्ष एका जनार्दनी आदिशे प्रचिती, लोभ सर्प डंखला करू काय. लक्षात घ्या, नाथ महाराज सांगतात. आणि त्या संतांच्या बोलण्याकडे आपलं लक्ष नाही, म्हणून थैमान घातलंय आपल्या घरी. माळण डोक्याला एवढा मोठा बुक्का असून काय केलं, त्या माईच्या खोट्या पदार्थानं थैमान घातलं. त्यानं घाला, खरं थैमान घालू शकत नाही. खरं खऱ्यावर आलं त्याच्यासारखं वैभव त्याचंच आहे. आणि खरं खऱ्यावर येण्याकरता लागतोय नंबर 1 माणसाचा देह. कशानं साधत आहे हे नाथ महाराज सांगतात, मनुष्य देहाचे निज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणी. काय कमी आहे तुला, देवानं कृपा किती केली तुझ्यावर. मनुष्य देह दिलाय, पंचा दिलाय, माणसाचा देह दिलाय, आणि त्यानं सच्चित आनंद सरपंच पदवी हातात घेणं सोपं आहे का. सच्चिदानंद पदी सरपंच पद मरत नसतं, पण सरपंच मेल्याशिवाय राहत नसतं. आणि सच्चिदानंद जे झालं ते कोण्याही जाग्यावर असू दे गाड्या, त्याच्यासारखं खरं तेच आहे का. आणि असे तुम्ही आहेत, आम्ही कोण कोण आहेत. आपल्याला तसं करायचंय का पहिलेच आहे. सत्तू अंगा अंगी डोळे उघडी, तुका करी जागा हलून जागा करायची. बाबा तू देवेस, तुका करी जागा नको चाचपू वाऊगा, आहे सत्तू अंगा अंगी डोळे उघडी, नाही का. असं हे वैभव आपल्याला महाराजांनी आपल्या पूर्वीच्या पुण्याचा बोलावा. महाराजांचं सानिध्य आता मात्र आपलं चिंतन राहिलेले नाही का. म्हणून पूर्व सुकृताचा, पूर्ण अभ्यासाचा, दास सद्गुरूचा व्यर्थ वेळ जाऊ देऊ नका. रोज चिंतन करत जा. रोजच खाता का कधी मधी खाता. अरे एकादशीला युनिट राहीन, याला वाटतं फराळाचं म्हणल्यावर सवय दन अन्न खायची, आणि फराळीवर याला कस तरी वाटतं. जे वारकरीत त्यांना वाटत नाही, म्हणजे रोजच पक्वांना असं वाटतात का कधी मधी. चिंतन रोज पाहिजे का कधी मधी पाहिजे. आणि चिंतनानंच देहाचा निराश होत असतो. निराश म्हणजे मिथ्या वाटत असतो देह. तुका म्हणे सुख देह निरसने, चिंतने तद्रूपता. असं वैभव मायबाप पाहू सगळ्यांच्या ठिकाणी उपलब्ध आहे. आता सगळी सामग्री सिद्ध आहे, सगळी रेडी आहे. नुसतं बटन टाकायचं काम आहे. काय करायचं काम आहे, फिटिंग करायची का, रेडी आहे सगळं नाही का. फक्त याची बल्ब यानं शार्टला झालेली लावली, बटन टाकलं तरी काय बल्ब पण दे, काय करते ते बटन फिटिंग काय करी द्यायची. आता काय कर, नीट बल्ब टाक, सगळं रेडी आहे. नीट बल्ब टाक, नीट ध्यान दे, आणि हे जसं त्या तसं तुला ओळखू येईल. असं देवाकडे मागणं माग, आणि देव दिल्याशिवाय राहत नाही. म्हणून तुकोबरांचा लटिके ते फेडा, तुका म्हणे जाये पिडा, ऐसे करिगा पांडुरंगा, शुद्ध रंग वावे रंगा, ज्ञानेश्वर झाला का तुमचा. भैरवी म्हणा, जे जे बहिरे त्याचे कान मोकळे गोपीच्या सुखात
परमात्म्याचा जन्म मथुरेत झाला का गोकुळात? मथुरेत झाला. मथुरेत झाला 12 वाजता आणि इकडे आला 12:30. म्हणून 12:30चा नियम सांगितलंय महाराज. आरबळू नका, बाळू नका. तुम्हाला सवय आहे 12चं लग्न 4ला लावूस तर वारणी थांबत्यात. कौरक थांबत्यात 4ला लागूच तर कोणती वराडी नाही मा यायचं कौरका चलत जात्यात का थांबत्यात? अरे थांबत्यात नाही, दिवस मावळे त्यात चल ग ते म्हणते हो आले बायला संग नेऊन पहा कुठं बी. एकटा सनकन निघन का दोघं भनकन निघते दोघं. जरा समजा त्याला गोकुळात येऊ द्या ना. कुठं येऊ द्या? आता मथुरात सत्कार करायला सगळ्या गोकुळात ना येडे हो. ते याच्या आधीच का? आणि मग कृष्ण गोकुळी जन्माला 12:30 वाजता वार्ता झाली ती. 12:30 कृष्ण गोकुळी जन्माला. आणि इकडं कार्यक्रम लागला दुष्टा चल काप सुटला नाही का? कुठं लागला कार्यक्रम?
मथुरेमध्ये कुठं जन्म, इथं जन्मून क्षणी तिकडं गेले देव. आजचा योग येतो तिथीचा, म्हणून तोच देव आजच्या तिथीला 2 वेळेस जन्म घेतलाय देवाने. पहिला घेतला कृष्ण भगवान परमात्म्याच्या रूपकानं आणि दुसरा घेतलाय ज्ञानोबारायांच्या रूपकानं. आज दोघांचे बी लक्षात घ्या. ज्ञानोबारायांचा बी असणारा जन्मतिथीचा उत्सव आहे. कृष्ण परमात्माही याच तिथीला जन्मलेल आणि दोघांचा जन्म आपल्या इथं व्हावा. आता तेव्हा जमलं, तेव्हा अष्टमी झाली. कुठं व्हावा? हृदयामध्ये व्हावा. हृदयामध्ये हो का हृदयीचा असे तो सांगतो स्वतः. भगवान म्हणता एरवी सर्वांच्या हृदय देसी, मी अमुक आहे ऐसी, जे बुद्धिस्फुरे अहर्निशी ते वस्तू गावे. इथं रात्र दिवस स्फुरण चालतंय ते माझं स्वरूप. लक्षात का? सांगितलं होतं त्यांना अगोदर, पहिला जन्म झाला त्यानं सांगितलं होतं सर्वस्यच्या अहम. पहिल्यानं सांगितलं त्यानंच, आणि मग दुसऱ्यानं मिळ लागलं म्हणून दुसऱ्यानं हे सांगितलं. बरं ज्ञानवर आहे ना ये रवी सर, मग यायला तरी बी यायला ध्यानात येईन एकमेकाच्या हृदयात परमात्मा वाटायला का आपला शत्रू वाटायला. शत्रू वाटायला. तरी संत म्हणतात शत्रू मित्र पुत्र समकरी बंधू रे, भाव सर्व कारण मूळ बंधू. संतांचे वाक्य बघा. भूत कृपा मोडी द्वेष कंधू, सदा समबुद्धी नास्तिक के भेदू. भूत कृपा मोडी द्वेष कंदू, शत्रू मित्र पुत्र समकरी बंधू रे. कोणता बहादर आहे? मुलगा शत्रू आणि मित्र एक वाटावात का एकाच आहेत? ह्या डोक्यात भूत शिरले म्हणून तुला 2 वाटले. तेव्हा पोरगा सुद्धा त्याकडे मारून टाकी बी निसता टकटक पाहीन कयाच्या ज्याच्याकडे काय करील. निसता हातू बाप मारायला लागला. तुकबरायला लिहितात मरणाची स्थिती मध चालता प्रयाण काळी. असता न पोरं जवळचे असून दिसत नाही, नियम दिसतो बापाला. पोरं दिसत नाहीत, बापाला पोरग दिसत नाही, नियम दिसतो. आणि पोराला नियम दिसत नाही, बाप दिसतो. काय कमाल, काय निर्माण झालं तिथं घरातली घरात. बापाला यम दिसायला, पोरगा दिसना. मध चालता प्रयाण काळी, हसता न दिसती जवळ. आणि जे शरीराचा आधार होता, श्वास बंद झाल्यावर ते पृथ्वीने आपल्या हातात घेतले. मृत्तिके मृत्तिका कुवळी. आता मी एकले मेळी संचिताची. आता मी संचिताच्या संघ आहे. पोरगा संघ का संचिताचा. आणि शेवटच्या टेमाला शत्रू आला तर डोळे फाडून पाहू लागला. घेणं देणं डोळे फाडेल. तो ज्याच्याकडे प्रेमानं पाहत होता ते तुझ्या कामी आलं का? आणि तो जर आधीची एक समजीला असतं तर जमलं नसतं का? तो जर ते एक केले असते तर यम येत नव्हतं, येडी हळतो या घरी. तो जर ते एक केले असते या ताकद नव्हती का एक करायचा? एक करायचे होते का एकच होते? घेणं देणं 2 समजून बसला का नाही का? हाडानी मासला आणि इतक्या खोळात जाऊन फसला नाही का? हे आत्ता लक्षात घेता येतं. काही करू नका बाकीचे कुठाने. लक्षात घ्या, हे अगोदर ध्यानात. हे ध्यानात घेतल्यावर तुम्हाला काही ध्यानात घ्यायची गरज नाही. आणि इतकं जर ध्यानात नाही घेतलं तर तुम्ही काही ध्यानात नाही घेतलं. म्हणजे केलंय का सगळं हे उगा अवडंबर केलंय? नाही, तो मातीत घालायचं केलं सगळ्या घरच्याला. कोणा यानं काय केली ठई करणी, ज्या करणीनं सगळ्यांचा घरच्यांचाच काय सगळ्यांचा उद्धार होईल अशी शक्ती तुमच्या हातामध्ये. ही शक्ती या मनगटामध्ये. असं मनगट ठेवायचं नाही, हे मनगट असं करा. आधी यावं आपला हात गच्च भरा द्यायचं करा. महाराज सांगतात कळून घ्या आणि कळून द्या. आणि ते कळणं सोप्या साधनानं नामस्मरणानं हस्तगत होते. नसलं जर तुम्हाला चिंतनाचा भाग रेटत तर नामस्मरण करा. त्या नामस्मरण ह्या परमात्म्याचा इतका शुद्धपणा आहे. त्याचं नावही महाराज सांगतात इतकं शुद्ध आहे. त्याचं नाव अंतकरण शुद्ध करून टाकतंय. आणि अंतकरण शुद्ध झालं की जशाला तसं दिसतंय. उजाडल्यावर कसं दिसतं का? तसं कोणाला विसरायची गरज आहे? इतकाच आहे. चलता चलता जरी एकटाचा असला 2 रस्ते फुटले तर अडचण आहे. आणि 2 रस्ते आहेतच. चलता चलता एक माणूस आरण्यामध्ये डोंगरामध्ये रस्ता फुटला. रस्ता फुटल्यावर थांबला. तो जवळ कोणीच नाही. मी एका शेतात जवळ माणूस पाणी देत होता. त्याच्याकडे गेला, म्हणला ओ महाराज हा रस्ता कुठं जातो? तो म्हणला कुठंच जात नाही. रस्ता कुठं जातो ते मला माझ्या पंजाबपासून इथं मी रस्ता जागेवर रस्ता गेल्यावर आम्ही जा कुठून रस्ता कुठं जात नाही. मला हा या रस्त्यावर माणसं जाते. त्याला वाटलं आरमुट सारखंच बोलायचं.
मग त्याचे डोळे उघडे हो गडे खरं रस्ता नाही जात रस्त्याने गाड्या बैल माणसं जात तू रस्ता कुठेच जात नाही बाबा आणि जर गेला तर आम्हाला उद्याच अडचण आहे आम्ही कुठे जावा घरून कुठे जावा म्हणलं मग हा या रस्त्याला तुला सांग कुठं जायचंय सांग हा मग त्यानं सांगितलं म्हणलं मग ह्या वाटानं जा ह्या वाटाने तो म्हणला किती घंट्यात गाव येईल गाव येतच नसतं येडी हालत माणूस गावाकडे जात असत गाव येत असतं का माणूस गावाकडे जात असत ही येडगळ म्हणतो किती लाभ आहे पंढरपूर आलं का नाही पंढरपूर त्या बापा तुला काय घरीच नसतं आलं काही का भक्त होता ते येत असतं का हे तिकडे जात असत असं तुकोबर आहे दाडोबर आहे म्हणतात आहा कटकटा हे मुखटे ये मृत्यू लोकीचे उभराटे अर्जुना जरी येथे अवचटे जन्मला अशी तू तरी झडझडवली महिला ये भक्तीच्या वाटेला जे पावशी अव्यंग स्वरूप माझे अशी स्थिती महाराज काय भाग्य म्हणत आपला आज उपलब्ध आहे त्या स्थितीला जाण्याकरता भेटत नसलं चिंतन भेटतो ऐकायला भेटत पण याला कुठं खरं वाटत तर निदान नामस्मरण तरी करा नक्की तुम्ही मुक्कामाला जाऊ शकता नामस्मरण करतं म्हणून नामस्मरण करा आणि ते काय करा तुम्ही देवाचं करा संतांचं करा कोणाचंही केलं तरी एकच आहे कारण देवते संत निमित्त त्या प्रतिमा मी तो सांग तसे भावे असो ठावे सकाळा तुकोबार सगळ्या लक्ष घ्या म्हणून देवाचं नाव घ्या संतांचं नाव घ्या संतांचं भजन आपण केलंय मला वाटतं आता राहिले देवाचं ते देवाचं भजन करा जय विठ्ठल जय